मार्च हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करतो. एका केसच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टने असं म्हटलेलं आहे की प्रत्येक घरामध्ये महिला ही महत्त्वाचं स्थान आहे आणि प्रत्येक मुलाची पहिली शाळा जी आहे ते घरच असते आणि तिथला जो पहिला गुरु असतो ती आईच असते. असं ही महत्त्वाची असताना सुद्धा तिला नेहमी दुय्यम स्थान देण्यात येते आणि तिच्यासाठी काही जे कायदे केलेले आहेत, तिच्या संरक्षणासाठी जे काही कायदे केलेले आहेत ते तिला माहिती नसतात. तिच्यावरती खूप सारे अत्याचार होतात, डोमेस्टिक व्हायलन्स होते तिच्यावरती, कामामध्ये असमानता असते आणि तिच्या ज्या ठिकाणी वर्क प्लेसमध्ये तिच्यावरती लैंगिक छळ केल्या जाते, पण त्याबद्दल तिला माहिती नसते, त्याबद्दल तिला अवेअरनेस नसते. जरी ती शिकलेली असते किंवा अशिक्षित असली तरी ह्या दोघांनाही स्वतःचे हक्क काय आहेत त्याबद्दल माहिती नसते. आणि ह्यासाठी मी एक व्हिडिओ करते आहे ज्याच्यामध्ये 8 महत्त्वाचे कायदे स्त्रियांचे मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्याबद्दल मला कमेंट्स पण करा.